सोलापूरच्या अंजनगावातील पुतळ्याच्या वादावर अखेर तोडगा आता निघालाय। बैठकीमध्ये तोडगा निघाला आणि त्यानंतर पुजारी फरांडे महाराजांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे। मध्यरात्री पुजारी फरांडेंचं आंदोलन मागे घेण्यात आलं। शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय झाला। पुतळ्याचा वाद मिटला। त्यानंतर पोलीस अधीक्षक आणि राजन पाटील हे गावात पोहोचले। गावात जागेची पाहणी करत जागा निश्चित केली जाणार आहे। दोन्ही गटाच्या बैठकीनंतर माजी आमदार राजन पाटलांनी ही माहिती दिली। पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटींचा निधी हा मंजूर झालाय। आणि पंढरपूरच्या काहीतरी अधिकाऱ्यांनी तिथं मोजणी केली आणि मोजणीमध्ये हा पुतळा हा काय अंशी हा 814 ह्या गटामध्ये येते अशा प्रकारचा निर्णय त्या अधिकाऱ्यांनी दिल्यामुळं मराठा समाजाच्या लोकांनी सांगितलं की ठीक आहे, तिथे येत असेल तर आम्ही आनंदानं हा पुतळा आम्ही दुसरीकडे हलवतो। हा पुतळा आता आपण दुसऱ्या ठिकाणी की ज्या ठिकाणी तो पुतळा सगळ्या लोकांना दिसेल ही जागा तात्काळता द्यायची आणि त्याच्यावर ते पुतळा उभा करायचा। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, आपण पाहतो या ठिकाणी आता जागा निश्चित केली जाणार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी हा पुतळा बसवला जाणार आहे। काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? सेजल, आपण पाहिलं की खरं तर रात्री मध्यरात्री जे आहे ती ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये वादावर तोडगा जो आहे तो निघालेला आहे। आणि आपण पाहतोय खरं तर माजी आमदार राजन पाटील असतील, पोलीस अधीक्षक आणि गावातील जे पुतळा बसवलेले जे काही युवक आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी आता जागेची पाहणी जी आहे ती सुरू झालेली आहे। आपण पाहतोय खरं तर या पुतळ्याच्या समोरच्या दिशेलाच आता हे सर्व मंडळी जे आहेत ते त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि या दुसऱ्या ठिकाणी जिथं पुतळा स्थलांतरित करायचा आहे त्या जागेवरती आता चर्चा जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि आता काही वेळामध्ये हे जागा जी आहे ती निश्चित केली जाणार आहे आणि या जागेमध्येच हा पुतळा जो आहे तो स्थलांतरित करण्यात येणार आहे। आपण पाहतो या ठिकाणी समोरच्या दिशेला सर्वच जे पदाधिकारी आहेत त्याचबरोबरीनं जे मुख्य लोक आहेत, अधिकारी आहेत, ते सगळे आता या ठिकाणी जमलेले आहेत आणि आता जागेची पाहणी जी आहे ती देखील या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर काल मध्यरात्री या संपूर्ण वादावरती जो आहे तो तोडगा निघालेला आहे आणि मोहोळमध्ये झालेल्या बैठकीमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक असतील, पालकमंत्री असतील, त्याचबरोबर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।